नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर डिझाईनची गंठण बनवणार आहे. तर इथे काळे मणी घेतलेले आहेत, पॅन्डल, स्क्रू आणि गोल्डन मणी. आता इथे आपल्याला धागा घ्यायचा आहे. 4 पदर म्हणजे डबल पदर असे आपण नेहमी घेतो तसे. आता इथे पॅन्डल असल्यामुळे मी हे बघा, जे ओपन पदर होते ना तिथे एक गाठ मारून घेतलेली आहे आणि हे पदर आपल्याला ह्या पॅन्डलमध्ये टाकून फासा टाकून घ्यायचा आहे. ते बघा, याच्यातून टाकायचं आणि 2 पदर इकडे आणि 2 तिकडे असे करून परत आपल्याला याच्यातून हे काढून घ्यायचं आहे धागा. हे बघा, अशा पद्धतीने फासा बसवायचा आहे आणि जे बंद पदर आहेत ना त्याला सुया बांधून घ्यायच्या आहेत. ते आपल्याला तसे अलग करायचे दोन्ही पदर. आता इथे फासा जेव्हा आपण टाकतो तेव्हा थोडासा पीळ बसतो, तो व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पदर सारखे असे ओढून घ्यायचे आहेत आणि मग जे इथे आपल्याला बंद पदर आहे तिथे आपल्याला सुई बांधून घ्यायची आहे. तर सुई आहे ती साध्या धाग्यात आपल्याला वळून घ्यायची आहे सुरुवातीला. हे बघा, मी साध्या धाग्यात टाकून घेतलेले आहे आणि मग इथे या बंद पदराला टाकून एक सिंपल अशी गाठ मारून घ्यायची आहे अशी. हे बघा, आता इथे मी पॅन्डल जो आहे ना त्याला पुढच्या साईडला थोडीशी टेपपट्टी चिपकावून घेतलेली आहे, जेणेकरून हे पदर निसटू नये आणि पॅन्डल पण असं निघून येऊ नये. तर हे बघा, आता इथे मी 2 पदर पूर्ण अलग करून घेतलेले आहेत आणि आपल्याला सुरुवातीला इथे एक छोटा मणी टाकायचा आहे मीडियम साईजचा गोल्डन. एका पदरामध्ये टाकलं की दुसरा हा जो पदर आहे ना त्याच्यातून अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि असे पदर खेचत न्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता एक मणी झाला का त्यानंतर 2 मणी टाकायचे आहेत आणि त्याच्यातून सुई काढत आपल्याला असे व्यवस्थित मणी दोन्ही पदर सारखे सोडून व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे ते. आता इथे मी तीन मणी घेतलेले आहेत. 2 नंतर 3 घ्यायचे आणि हे बघा, अशी सुई अलगद अशी व्यवस्थित काढून आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे. आता हे बघा, मी इथे काळे मणी घेते. आता हे 4 मणी घेतलेले आहे ती आणि अशी बोटावर ठेवायचे आणि मग सुई टाकायची आहे. म्हणजे ही सुई जी असते ना ही मण्यातून टाकताना या धाग्यात गुंतत नाही. असे बोट ठेवायचं खाली व्यवस्थित आणि असे व्यवस्थित असं या मण्यांचं. आता हे मणी आहेत ना गोल्डन, ते थोडे मोठे आहेत तर हे काळे मणी जेव्हा आपण घेतो ना ते इथे मी 3 घेतलेले आहेत. तर काळे मणी 4 घ्यायचे म्हणजे ह्या लेवलला आपल्या ही डिझाईन आली पाहिजे असं. बघा, परत मी इथे 4 काळे मणी टाकलेले आहेत आणि थोडंसं आता हे काळे मणी जास्त आपल्याला टाकायचे आहे, थोडे 4-5 लाईनी. हे बघा, आता 5 काळे मण्यांच्या 5 काळे लाईनी टाकलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन टाकायचे आहे. तर इथे मी 3 मणी घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे बोटावर धरून आपल्याला सुई टाकायची आहे. आता इथे काळे मण्यांच्या 2च लाईनी टाकायच्या आहेत, गोल्डन नंतर 2 काळे आणि परत आता इथे गोल्डन येणार आहेत. तर हे गोल्डनचे मणी आहेत ना ते थोडे मोठे आहेत आणि हे छोटे आहेत काळे. तर
तसे त्याप्रमाणे आपल्याला इथे मणी टाकायचे. आता तिथे मी 4च टाकलेले आहे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्याकडे जे मणी असतील त्याच्यानुसार हे काळे मणी ॲडजस्ट करायचे आहे ते गोल्डन मण्यानुसार. आता इथे दोन मणी टाकते मी. हे 5 काळ्यानंतर 5 काळ्या मण्यांच्या लाईनीनंतर 2, नंतर इथे मध्ये 3 टाकते. इथे फूल बनवते मी मध्ये. आता परत ह्या साईडला 2 टाकायचे. 2, 3 आणि 2. आता परत मी ह्या काळ्या मण्यांच्या 5 पेट्या इकडे बनवून घेते. आता हे बघा, हे 5 लाईनीनंतर मी इथे 3 वावलेले आहेत. त्याच्यानंतर 2 वावायचे आहेत आणि पाठीमागच्या साईडला फक्त आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. आता आपल्याला मागच्या साईडला थोडे काळे मणी वावून घ्यायचे आहे ती दोन्ही पदरांमध्ये, कारण ही साईड आहे ती आपल्या मागे जाते केसांच्या. त्याच्यामुळे मग इथे डिझाईन बनवतं थोडेसे काळे मणी पाठीमागच्या साईडला टाकून घ्यायचे आहे ते बघा इतके. त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर आता स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला एक टाकून घ्यायचा आहे. हे बघा असं. आणि ह्या सुया ज्या आपल्या बांधलेल्या होत्या ना त्या काढून टाकायच्या आहेत ते आता. आणि व्यवस्थित आता इथे काय आपल्याला सारखं चालेलं आहे. इथे आपण ह्या जे बनवलेलं आहेत ते सारखं चालेलं आहे दोन्ही पदर. आणि व्यवस्थित आपल्याला इथे 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, उरलेला धागा कापून आणि चिपकवून द्यायचा आहे व्यवस्थित. आता अशाच पद्धतीने आपल्याला ही साईड आहे ती बनवून घ्यायची आहे. आता हे बघा, या साईडला पण मी धागा लावून घेतलेले आहे आणि हे पूर्ण अशा पद्धतीने मी बनवून घेते. इथे मी दुसरी बाजू पण बनवून घेतलेली आहे. दुसरी बाजू मी दाखवली नाही कारण खूप टाईम जातो. पहिली जी साईड होती ती मी डिटेलमध्ये दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की असे डिझाईन ट्राय करा. खूप सुंदर दिसते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.